मुरलीधर सूर्यकांत काळभोर यांच्या स्मरणात श्री माधव दत्तात्रय काळभोर उद्योजक, श्री सूर्यकांत दत्तात्रय काळभोर उद्योजक, श्री मोहम्मद शोएब रईस भारत इन्फ्रा लॉजिस्टिक अँड ट्रान्सपोर्ट, श्री अशोक दत्तात्रय काळभोर उद्योजक, स्वर्गीय बाळकृष्ण मुरलीधर काळे यांच्या स्मरणात श्री संजय मुरलीधर काळे, अक्षय बाळकृष्ण काळे यांनी ही कुस्ती 1.5 लाख रुपये इनामाला पुरस्कृत केलेली. नोंद घ्या सगळ्यांनी. कुस्ती चालू होते. जयदीप पाटील हात वरती आणि अमित कुमार हात उपर करी. ही कुस्ती चालू होते आणि राहुल भाऊ काळभोर महाराष्ट्र केसरी पंत, डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आत या. चला पैलवान जसपाल सिंग हरियाणा, आपली कुस्ती लागते 1.5 लाख रुपये इनामाला. ही कुस्तीचे स्पॉन्सर आहेत स्वर्गीय अशोक भाऊ काशीनाथ काळभोर यांच्या स्मरणार्थ श्री दिलीप दादा काळभोर, श्री शरद नाना काळभोर, श्री सागर अप्पा काळभोर 1 लाख रुपये. त्याचबरोबर श्री प्रशांत दादा काळभोर, श्री गुरुदेव आबा काळभोर यांच्या वतीने 1.5 लाख रुपये इनामाची कुस्ती लागली जाते. सर्वांना विनंती आत या. पैलवान शिवराज राक्षे, पैलवान जसपाल सिंग, आपण लवकर आत यायचंय. संयोजक चला. ज्यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा बघितल्या वाघोलीतल्या त्यांनी जयदीपची कुस्ती तर 100% पाहिली असेल. काय काय नाव ठेवली लगा. आपला पैलवान 10 वर्षाला कष्ट करतोय, घाम गाळतोय. त्याचं त्यानं एक नाव वेगळं ओलाय निर्माण केलेलं आहे जयदीप. बापू इकडं 2 नंबर कुस्ती, इनाम 2 लाख रुपये. पैलवान पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध पैलवान विक्रम पवार. कमलेश भाऊ एक मिनिट थांबा. जयदीप कडे कब्जा. जेऊरचा पैलवान, सोलापूर जिल्ह्यातला महाराज चॅम्पियन, लोकप्रिय आमदार नारायणआबा पाटलांचा पुतण्या आहे तो. नोंद घ्या. त्याचे चुलते फार मोठे पैलवान गंगावे तालमीचे श्री शाहू विजय गंगावे तालमीचे सुप्रसिद्ध पैलवान नारायणआबा पाटील. 1975 सालचे महाराज चॅम्पियन. अनेक स्पर्धेमध्ये आबांनी प्रावीण्य मिळवलेला आणि आबांची इच्छा, त्यांच्या मित्र परिवारांची इच्छा, पुतण्यांची इच्छा, चुलत्यांची इच्छा की जयदीपनं सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून द्यावी. 100% हा पैलवान 1-2 वर्षात काही पराक्रम करेल आणि करणार. एक धोकेबाज पैलवान म्हणून ओळख आहे त्याची. गतिमान कुस्ती करणारा पैलवान. खरंच वाघोलीच्या अधिवेशन मध्ये सगळ्यांच्याच नजरेत ठसला. अत्यंत तुफानी कुस्त्या केल्या आणि जनतेच्या मनावरती राज्य केलं या पैलवान. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत एक चर्चा होत असते, चर्चेचा विषय बनत असतो. जो तुफानी कुस्त्या करतो, चढतदार कुस्त्या करतो, त्याचं नाव सर्वत्रमुखी होत असतं. हे लक्षात ठेवा. प्रत्येक जण अंदाज बांधत असतो प्रत्येक अधिवेशन की 2025 ला 2026 ला हा महाराष्ट्र केसरी होईल, या जिल्ह्याला गदा मिळेल. प्रत्येक कुस्ती शौकीनांचा अंदाज असतो आणि प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं. पण चालू वर्षी सगळ्यांचाच अंदाज चुकवला हर्षवर्धन सदगीर. अहिल्यानगर जिल्ह्यातला पैलवान कुंभाळणे गावचा एका शिक्षकांचा मुलगा डबल महाराष्ट्र केसरी झाला. अत्यंत शांत संयमी पैलवान. थंड डोक्यानं कुस्त्या केल्या, कुठं गडबड केली नाही, कुठेही गडबड केली नाही हर्षवर्धन. आणि खरोखर सगळ्याच कुस्त्या हर्षवर्धन सुंदर केल्या आणि फायनलला पोहोचला. फायनलला कुस्ती आली होती महेंद्र बाहुबली, पंढरपूर जवळचा शिर्शीचा पैलवान. तोही आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात. दोन्ही पैलवान एकाच वस्ताचे पट्टी. नोंद घ्या. अर्जुन पुरस्काराचे मानकरी काका पवार, गोविंद पवार, शरद पवार यांचे दोन्ही पट्टे फायनलला आले
आणि खरोखर तुम्ही सगळ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकलं, मीडियाच्या माध्यमातून ऐकलं, एबीपी माझानी मुलाखत घेतली, सगळ्यांनी घेतली की हर्षवर्धन सांगितलं महेंद्र माझा छोटा भाऊ आहे आणि मी त्याच्याबरोबर काटा कुस्ती. सगळ्यांनी टाळ्या करा त्याच्यासाठी, सगळ्यांनी टाळ्या करा. सगळ्यांनी ऐकलं. कुस्तीच्या वेळेला कुस्ती, दोस्तीच्या वेळेला दोस्ती. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा म्हणजे मानाची मानली जाणारी स्पर्धा. प्रत्येक पैलवान वर्षभर त्या गदेसाठी मनापासून कष्ट करत असतो, प्रत्येक पैलवान. आणि वस्ताद त्यांचे कोच प्रत्येकाकडून सराव करून घेत असतात वर्षभर. बाळासाहेबजी कोळपे आणि चित्रंजनजी अण्णा गायकवाड यांच्याकडून पुन्हा एकदा माझ्यासाठी बक्षीस आलेला आहे. त्या दोघांचंही मनापासून आभार आहे. प्रत्येक तालमीचे वस्ताद असतील, कोच असतील, 1-4 डावाची पकड, पंचाचा निर्णय अखेरचा राहणारा, शांतता आणि स्तब्ध. श्री काळभैरवनाथ अंबरनाथ देवस्थान ट्रस्ट या उत्सव सोहळ्याचा आणि मच्छी गोता, मच्छी गया, मच्छी गोता लावण्याचा प्रयत्न. हा डाव कुणी मारावा, हा डाव कुणी करावा. 2010 सालचा महार काय होणार नाही. बसा बसा, काय होत 2000 बोडके पैलवान. या डावात त्याची मास्टरकी होती, त्याचा वीक पॉइंट होता या डावा. अनेकांना माहिती होतं उंचीला कमी असलेला, सगळ्यात उंचीला कमी असलेला पैलवान, कमी उंचीचा महाराष्ट्र केसरी कोण? समाधान घोडके 2010. कमी वजन गटातले महाराष्ट्र केसरी कोण? छोटा रावसाहेब मगर नाना, मागराच्या निमगावची, तेही गोकुळासा तालमीचे पैलवान. नोंद घ्या सगळ्यांनी. बिरादर मामांचे पट्टे ते सुद्धा. पहिला महाराष्ट्र केसरी तयार केला बिरादर मामांनी, तानाची बनका. नोंद घ्या. आत घ्या. मोठं मैदान आहे, एका वेळेला 3-4 कुस्त्या असतील, एवढं मोठं मैदान. त्यात एक कुस्ती लागलेली, मध्ये कुस्ती करा, इकडं तिकडं सरकू नका. आणि कडेला बसलेली मंडळी दोघांच्या वजनाचा फक्त अंदाज घ्या, फक्त अंदाज. अंदाज चुकला की सगळं चुकलं. माग सरू नका, कुस्ती करा अंजेरी. चला. आणि ठाक लावण्याचा प्रयत्न दिल्लीश्वराचा, अमित कुमारचा होता, वाचलेला जयदीप पाटील. अमित कुमार इंडियन आर्मीचा पैलवान, जयदीप पाटील श्री शाहू विजय गंगावेस तालमीचा पैलवान. कुस्ती करा. महाराष्ट्र केसरी राहुल भाऊ काळभोर दोघांना सांगतायत कुस्ती करा. जबरदस्त कुस्ती. सगळ्यात कुस्त्या चांगल्या जोडलेल्या आहेत. जोडीला जोड आणि तोडीला तोड. 9 वाजून गेली. 9 वाजून 5 मिनिटं झालेली. दोन 2025 ला 9:15 ला मैदान संपलं होतं. आणि आजही तसं काही उशीर नाही एवढा. आणि अरे बापरे, कपच्या परत जयदीप कडा. एक डावाची पकड घेतोय. पंचाच्या निर्णयानुसार जयदीप पाटील. टाळ्याच्या गजरात स्वागत करा सर्वांनी. तवार हॉर्स विजयी झालेला आहे गंगावेस.